आता असं करायचं आणि पूर्ण वळायचंय हा, स्लोली. नाईस. कुठे निघालीस? आजींसाठी काढा करायला जाते. हे बरं आहे, कोणाची तरी बायको असूनही एक्सरसाइज वगैरे सगळं मलाच करून घ्यावं लागतं. श्रावणी, हे बघ मी तुला सॉरी. मी व्यायाम करून घेऊ का? मग आजींसाठी काढा कोण करणार? करते मी. भाऊजी, आपल्याला परत एक्सरसाइज करायची. हे बघ, असं करा. असं का? हळू. हा, हळू. आता रिव्हर्स. काहीही करून आता ताराकडून ते यशोधरेचा फोन मिळवायला हवा, नाहीतर ही त्यातल्या पुराव्यांचा वापर करेल. काय करावं? सहजासहजी नाही मिळणार, पण काहीतरी युक्ती करावी लागेल. हो, मी प्रयत्न करतेय. काय ती झोपल्यानंतर रोज मी फोन शोधते, पण सापडतच नाहीये. करू काय? नाही, म्हणजे मला कल्पना आहे की यशोधराचा फोन किती महत्वाचा आहे ते, पण मी लवकरात लवकर शोधेन हा फोन. हो. हा, चालेल. अच्छा, म्हणजे या शकुंतला आत्या मला झोप लागल्यावर रात्री माझ्या खोलीत येतात आणि फोन शोधतात. नाही, मला ताबडतोब काहीतरी केलं पाहिजे, पण आधी हातातला काढा आजींना द्यायला हवा. आजी, हे घ्या, तुमच्यासाठी काढा आणलाय. आणलाच काढा? काय गरज नव्हती. आजी तुम्हाला प्यावाच लागेल तरच बरं वाटेल. प्या बरं. हे घ्या. सावकाश. प्या बरं वाटेल. प्या.
आजी आता आराम करा, बरं वाटेल ना तुम्हाला. मी आलेच, झोपा. यशोधरा मॅडमांचा फोन सेफ तर आहे ना? अच्छा, इथं ठेवलाय होय फोन. फसली ग फसली. नको नको नको, हा फोन काय इथं परत लपवायला नको. याची जागाच बदलते. कुठे लपवू? तिकडच लपवते. तू काय वाटेल ते कर तारा. कुठेही ठेवतो फोन, तुम्हाला सापडणार तर नक्कीच. कारण माझे डोळेच आता तुझ्या खोलीत आहेत. शकुंतला आत्यांना फोन मिळणार नाही याची मला खात्री आहे. आता दरवेळेला बाहेर जाताना दरवाजा बंद करायचा. एवढं दमायला झालंय ना. हिचं काय? तर ही आराम का करते तिथे? ही जोपर्यंत खोलीच्या बाहेर पडणार नाही तोपर्यंत यशोधराचा फोन मला इथे आणता येणार नाही. हिला खोलीच्या बाहेर काढण्यासाठी मला काहीतरी युक्ती करावी लागेल. तुम्ही श्रावणी, आता एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक तू एकटी करणार ना? नाही म्हणजे तसे नोकर चाकर आहेत घरात, पण शेवटी जबाबदारी असतेच ना ग. आणि घरातली एवढी मोठी सून म्हटल्यानंतर सगळं तुलाच करावं लागणार. आणि ती तारा अख्ख्या घरातून मी सून म्हणून निर्वत असते नुसती. काय करणार आता आत्या? काल सगळ्यांनी ठरवलं ना की ताराच्या हातचं जेवायचं नाही. हो ना. मग आता सगळी जबाबदारी आपोआप माझ्या अंगावर येते. आणि त्यात आज आजींनी सांगितलंय की त्यांना काल सारख्याच भाकऱ्या खायच्यात. आता मी
मी कुठून करू भाकऱ्या? त्या पाड्यातली तारा करत असेल भाकऱ्या बिकऱ्या, मी नाही करू शकत. मी मुंबईत वाढले, मला नाही येत. पण तरी मी विचार केला होता की तिलाच सांगते भाकऱ्या करायला. पण जर तिने केल्या तर कोणीच खाणार नाही. पण तिचं काय, तिची मज्जाच आहे ना. त्रास कोणाला होतोय? मला. अगं तू करून घेतेस म्हणून होतोय ना. मी ना आत्ता जाऊन पाहून आले, मॅडम मस्त निवांतपणे पसरलेले आहेत आपल्या रूम मध्ये. काय? हो ना. मी काय म्हणते, तू असं का नाही करत? तू भाकऱ्या तारालाच करायला सांगायच्या. म्हणजे पीठ तिने मळून घ्यायचं, थापायच्याही तिनेच आणि भाजायच्याही तिनेच. त्या टम्म फुगल्या की ताटात टाकायच्या. म्हणजे कुणी विचारलंच तर सांगायचं भाकरी मीच केल्यात म्हणून. पण आत्या, अगं हो, असंच करावं लागतं. श्रावणी, मला इतकं वाईट वाटतं ना की तुझ्या ताईची सर ना त्या ताराला अजिबात नाहीये, खरंच नाहीये. आणि अख्ख्या घरातून मी सून सरनायकांची सून म्हणून मिरवत असते, आणि तुझी मात्र मोलकरीण करून ठेवलीये ग. बरोबर आहे तुमचं. आता तुम्ही सांगताय ना, मी तसंच करते. तसंच कर तू, ऐकूनच घेऊ नकोस. मी असते ना, मी नसतं बाई सहन केलं काही. शाबास. आता तारा तिच्या खोलीतून बाहेर पडली की यशोधरेचा फोन माझ्या हातात. श्रावणी, चल हाक मार तिला. असं बघत नको बसूस. चल 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 चल. आता हाक मार. आराध्याताई, आराध्याताई खाली ये. आराध्याताई, आराध्याताई खाली ये. आराध्याताई. काय ग श्रावणी, काय झालं? एवढ्या कशाला हाका मारतेस? मग तू आरामात मस्त झोपा काढशील आणि मी आयतं तुझ्यासाठी जेवण करायचं का? एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी नोकर नाही. या घरात जर जेवायचं असेल ना, तर किचन मध्ये येऊन मला मदत करावी लागेल, कळलं? काल मी तुमच्या सगळ्यांसाठी स्वयंपाक केला होता तेव्हा तुम्ही कोणीच जेवला नाहीत. मी कशी तुला मदत करणार आहे? आज जर स्वयंपाक केला तर परत कोणीच जेवणार नाही. मी तुला मदत करायला सांगते, स्वयंपाक करायला नाही सांगत आहे. आणि या घरची मोठी सून मी आहे, सो मी जे सांगते ते करायचं. ताबडतोब किचन मध्ये यायचं आणि भाकरीचं पीठ मळून द्यायचं. चल. चल चल. झालं माझं काम. इतक्या जीवापाड लपवलास तू तारा फोन, पण आता तो गेला. इथेच तर होता, गेला कुठे? मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं तिला लपवताना.
काय शोधताय? फोन तर इथं आहे. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही माझ्या खोलीत हा कॅमेरा लावाल आणि मला समजणार नाही? अहो, एवढी अडाणी नाही मी. सरनाईकांची सून हाय. वाण नाही पण गुण लागलाय. तुम्ही माझ्यावर नजर ठेवू शकत नाही. तारा नाही, वारा आहे मी, वारा. लक्षात ठेवायचं. तुमच्या नजरेसमोरून गोष्टी गायब करेन आणि तुम्हाला दिसणार पण नाही. फार शहाणी समजतेस ना ग स्वतःला. दे तो फोन. फोन दे. फोन दे, नाहीतर सोडणार नाही तुला मी. मला फोन दे. शकुंतला, अगं कसला आरडाओरडा चाललाय? आजी आजी आजी, काही नाही, मी सांगते. आपल्या घरात एवढ्या दिवसांपासून हे वातावरण बिघडलंय ना. आता काल मी एवढ्या प्रेमाने सगळ्यांसाठी स्वयंपाक केला, पण काय झालं बघितलं ना. या सगळ्यात तर मी होरपळते. ते ठीक आहे माझं, मी सगळं सहन करेन, पण मला छळण्याच्या नादात नकळत श्रेयस पण छळला जातोय ना. आणि या सगळ्या गोष्टीचा श्रेयसवर लई वाईट परिणाम होतोय. हो, हे खरं आहे. त्यामुळे आत्यांना काय हे आता सगळं सहन होत नाहीये. म्हणून त्यांनी एक लई भारी आयडिया काढली. आयडिया काय? ते काय ना, देवा, माझ्या नावावर आता ही मुलगी काय सांगते कुणाच ठाऊक. म्हणजे त्या म्हणल्या की आज संध्याकाळी आपण पावभाजीचा बेत करू. त्याच्याबरोबर एक झकास पिक्चर पण बघूया. अगं बाई, खरंच की काय? पण मी त्यांना म्हणलं की मी यात जर आले तर कोणाला आवडणार नाही ना. मी म्हणलं तुम्ही तुमचं प्लॅन करा सगळ्यांनी मिळून, मी काही येत नाही. पण आत्या ओरडलाच माझ्यावर. त्या म्हणल्या की तुझ्यावर रागवलं होतो मी, पण आता पोलिसांनीच तुला निर्दोष सिद्ध केलंय म्हटल्यावर तुला संशयित ठरवणारे आम्ही कोण? आणि उलट आम्हाला आनंदच आहे की तू निष्कलंक आहेस. आणि असं पण म्हणल्या की मी आता या घरचा एक भाग आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आमच्यातलं जे काही वाईट साईट आहे ना ते बाजूला ठेवूया आणि सगळे मिळून एकत्र येऊया. हा प्लॅन आपण एकत्र पूर्ण करूया, म्हणजे एकदम सक्सेसफुल. आत्या, थँक्यू आत्या.
तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास ठेवल्याबद्दल. तुम्ही काळजी नका करू. आपण मस्त पावभाजी पण करूया आणि एक चांगला पिक्चर पण निवडूया. आपण सगळ्यांना असा पिक्चर दाखवू ना की सगळे डोळे फाडून बघतच राहतील. आजी आजी हो, केवढा खोकला येतोय तुम्हाला. कशाला बरं आलात तुम्ही इथं. चला मी नेते तुम्हाला तुमच्या खोलीत नेते. चला आराम करा. चल